आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते राजेंद्रनगर परिसरात विकास कामांचं उद्घाटन पार पडल्यानंतर आमदार पाटील यांनी स्वप्ननगरी अपार्टमेंटमधील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। या बैठकीत स्थानिकांनी स्टार आशियाना समोरील रस्त्यावर पथदिव्याची सुविधा नसल्यामुळे गैरसोय होत असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सुद्धा मागणी करण्यात आली। आमदार ऋतुराज पाटील यांनी पथदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली। परिसरातील घनकचरा व्यवस्थापन आणि पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न सुद्धा मार्गी लावला जाईल असं त्यांनी सांगितलं। या बैठकीला माजी नगरसेवक राजू साबळे, कुणाल शेटे, लाला भोसले, प्रशांत डवरी, दस्तगीर शेख तसंच स्थानिक नागरिक उपस्थित होते। यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी राजेंद्रनगरमधील ज्येष्ठ नागरिक व्ही.टी. पाटील यांच्या निवासस्थानी स्थानिकांशी संवाद साधला। स्थानिकांनी राजेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळच्या जुन्या स्वामी समर्थ मंदिराची दुरुस्ती करून मिळावी, मंदिर आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा मागण्या केल्या। आमदार ऋतुराज पाटील यांनी या मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही दिली। या बैठकीला माजी नगरसेवक राजेंद्र साबळे, प्रकाश काळे, प्रशांत डवरी, बबलू कराळे, संदीप बिरंजे, विक्रम कांबळे, लाला भोसले, दिलीप सामंत यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते।